नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. चालले शेतावरती. 8 दिवस गेलेले नव्हते. आज मी 8 दिवसांनी चालले. पण गवतामुळे ना जायला थोडंसं भीती वाटते. भीती अशी नाही, आहे वातावरण चांगलं, पण तरी पण नाही गेली. चिखल वगैरे असतो ना, तर म्हटलं आज बुवांना घेऊन चालले. मग काय कारली वगैरे लावलेली आहे, त्यांची वाढ काय झाली. ॲलोवेरा लावलं आहे, पूर्ण घोसाळी असतात ना, त्याची रोपं लावलेली होती. ती वर चढली होती, पण गेलेच नाही मी 8 दिवस. हे रस्त्याची अवस्था बघा कशी आहे. तरी परवा सुनीता काकांनी साफसफाई केली म्हणून हा रस्ता जायला मिळतो. नाही तर वरच्या रस्त्याने तिकडून जावं लागतं, त्या साईडने जावं लागतं फिरून फिरून. तर तो कंटाळा, इथून बरं वाटतं जरा. रस्त्याने साफसफाई केली म्हणून इथून चालले मी. गवत वगैरे वाढलेलं असतं ना, आणि लावल्या झाडांची पण वाट लागते. आता बघायला पाहिजे मला कारलं माझं कसं झालं. काय कारली आली होती. हे आले मी शेतात. उमेशने मला चालण्यासाठी इथे रस्ता केला. मी येत नव्हते ना गवतामुळे, पण त्याला त्यांनी मला रस्ता इथे करून दिला आहे. बाकी रस्ता केला, तिथून जा बोलला म्हणून मी आज आले 8 दिवसांनी. आतलं वातावरण बघते काय आहे ते. थोडासा अळी घालून भात लावला होता, तो आला आहे. त्याच्या पुढे पण व्यवस्थित येऊ दे. भरपूर गवत काढलं त्याच्यामुळे तो व्यवस्थित दिसतोय. थोडासा आला आहे, पण आला आहे. यावर्षी अळी घालून केलं. म्हटलं भात नव्हता करायचा मला, मग सगळे बोलले एवढं नांगरून घेतलेलं आहेस ना, म्हणून अळी घाल. म्हणून त्या अळी घालतात, तशा मी घातले. मध्ये माझी झाडं आहेत. पाणी भरपूर वाहतं आहे बघा. हे पाणी नदीला जाते. तिथे पुढे नदी आहे ना, नदीला जातं पाणी. खराब पण झाली ना. आलोच नाही ना आपण 8 दिवस इथे बघायला. तर मी म्हणते माझ्या मंडपावर कारले आले, काय झालं त्याचं काय माहिती. पावसामुळे. आई ग, बघूया. अर्धी खराब झाली ना पिकून. आपण आलोच नाही ना आतमध्ये. हां, त्याच्यामुळे खराब झाली. चांगली 2च मिळाली ना. मुक्या जनावराला किती प्रेम लावल्यानंतर ते आपल्या जवळ येतं ना. बंटी, चला तर मंडळी, थोडी साफसफाई केली आतमध्ये. कारली काढली. बहुतेक कारली पिकून गेली होती, 2च मिळाली. पूर्ण व्यवस्थित केला मंडप. जेवढं गवत काढलेलं तेवढं साचले. पुन्हा वाढलं गवत. मग मी सुद्धा आले. आता हळूहळू म्हटलं थोडं गवत काढायला प्रयत्न करणार. बोरिंगवरती बाटल्या भरल्या. हे बघा, नाही आलं. बोरिंगवरती बाटल्या भरल्या. आता चालले घरी. चला.